आणि माती चाखली. मग त्याने त्याला चमचा दिला. चमचा दिला तर तो हिऱ्या मोत्यांचा चमचा होता. तो चमचा पाहून त्याला काही कळत आला, त्याच्या आजीची हाक आली. आला घरी. मग आजीनं ते स्वयंपाक केला होता. म्हणे आज मी बनविते स्वयंपाक आणि विकू आपण. बनवलं आणि घेतला खाया. तेवढ्यात तो पाटील आला. स्वाद लय भारी आला जेवणाचा. मग तो पाटील प्रधान आला. प्रधान आल्यामुळं मग तो पोरग्याला दिली खायला. त्यानं त्या चमच्यानं खाली. आणि मग तो म्हणे धरा तुम्हाला खा काकाची. त्यानं त्या चमच्यानं त्या प्रधानाला घातली खिचडी खायला. त्याला लय आवडली. तो म्हणला असं कधी स्वाद मी पाहिला नाही, इतका भारी स्वाद आहे म्हणे या खिचडीचा. आणि मग त्यानं खाली उजून मग ते शेजारची बाईला बोलावलं. ती म्हणे हा असं कुठं होते का? म्हणे नाही, खाऊन तो तो चमचा ना ती त्याच्यात हलवायची. त्याला मग त्या प्रधानाला कळालं. ती म्हणे या चमच्याला चव आहे ना, मग याच्याच हलवून आणि मी सगळ्यांना भारी जेवण देईन. मग तो प्रधान म्हणे तुमचं खरंच चांगलं मोठं मन आहे. तुम्ही एखाद्या म्हणले असते हिऱ्याचा चमचा आहे विकून आणि त्याचे पैसे येतील त्याच्यावर भागून, पण नाही म्हणे दुसऱ्यांसाठी तुम्ही चांगलं जेवण बनविते ना, तुमचं चांगलं होईल असं म्हणून तो जेवण केलं गेला. आणि ती आली तिच्या शेजारची बाई. तिला म्हणे तू पण खाय ना. तिनं पाहिलं तर तो चमचा पाहिलं, तिचं मन पाकुळलं. खाल्लं पण तिला लय स्वाद लागला ना. मग ती म्हणे हा चमचा माझाच चोरलाय म्हणे. मग घेतला आणि चालली निघून. गेली तशी पडली धपकन. पडल्यामुळं मग आता काही उठताच येईना तिला. मग तो प्रधान म्हणे तुम्ही असं नका करू, तो चमचा आहे ना त्याला देऊन टाका. दिला. मग ते खूप चांगलं झालं त्यांचं आणि चांगलं झालं. तो पोरगा बी शिक्षण घ्यायला लागला, शिकला आणि खूप चांगलं झालं. माझी गोष्ट आवडली असेल तर लाईक करा आणि काय करा. माझी गोष्ट सर्वांनी पोट भरो.